जोडले नेपथ्य व वेशभूषा श्री विराट विश्वकर्मा प्रासादिक नाट्य मंडळ गरजुवे सुतारकोट सुरवेकोट सुतारवाडी ध्वनी संकलन आणि प्रकाश योजना श्री गणेश बेडांकर रंगभूषा श्री रवींद्र कोतार पार्श्वसंगीत योगेश पांडवकर तबला साथ श्री योगेश पांचा हार्मोनियम राकेश पेडांकर आणि त्यामधील भूमिका आणि कलाकार नरेश तुषार साईलकर विवेक उमेश पेडांकर चंदू राकेश पेडांकर पोस्टमन आणि समीर दिनकर पेडांकर राकेश अशोक पेडांकर नाना जयसिंग पेडांकर शिरीष आणि रामचंद्र बाबूराव सुर्वे आणि शांतूच्या तुफानी विनोदी भूमिकेत ओंकार पेडांकर आणि हेमा कुमारी सुरेखा नागरेकर श्री विश्वकर्मा जयंती निमित्त व सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त श्री विराट विश्वकर्मा प्रासादिक नाट्य मंडळ गरजुवे सुरवेकोट सुतारवाडी सहर्ष सादर करीत आहोत श्री दशरथ राणे लिखित आणि सागर मायने दिग्दर्शित लग्न शांतूच्या मेवणीचं नाही रे, शंका चांगली आहे. मला सांग, आज सकाळी तू काय पेरू खाल्ला होता? हा, पेरू खाल्ल्याचा परिणाम नाही या. अरे नाही म्हणजे आज पोपटा म्हणून गोड गोड बोलतो आहे. दर्शन चिमणीच नाही रे पोपटा, मला दर्शन घडलंय ते नऱ्या गेलास लेका वाया गेलास. काय होतास तू, काय झालास तू, काय होतास तू, काय झालास तू. अरे आता कसा नऱ्या वाया गेलास तू? नऱ्या अरे या नरेश कुमारच्या नावाच्या अवगुण कडे माणसा तुझ्याकडे खाण ठेवलेस का? आणि तुझे शब्द ऐकून तुझ्या आजूबाजू तांडवलेले पोरी त्या नऱ्याला नरेश कुमार नाव देतील. अरे मग बिघडलं कुठं? त्या तारण्याच्या पोरींनी तुला नरेश म्हटल्यावर तुझ्या डोक्यावर आकाश कोसळणार आहे की धरणी दुबंगून तुला आपल्या पोटात घेणार आहे? पुन्हा तुम्हाला नऱ्या म्हणा धाड करून बघ, नाण्याला मातीत गाडला. एक सांगतो, माझा किती वाईट आहे मी तुला माहित नाही बच्चे. तू होऊन देतोस मला? अरे आपले वाडवडील काय सांगून गेले ते नीट लक्षात ठेव. अति राग आणि भीक माग या तुझ्या अतिरागामुळे तुला सावध राहावं, तुला घरातून हाकलून लावून दिलंय. सोडतो या
अरे आपल्याला कोणी घरात हाकललं नाही. अरे हा स्वाभिमानी नरेश स्वतःहून घराच्या बाहेर पडला आहे. आपल्या अपाट कर्तृत्वानं बेफाट फरक मला त्या उभ्या जगात हजार देणार नरेश कुमार. अरे मला नावं ठेवणारे काही महाभागांना आता हे काय माझ्या पायावर डोकं ठेवायला लावणार आहे. एक मिनिट का आता तू काय शोधतोय? आपल्या घरात निरंजन आहे का ते बघून येतो. आता निरंजन कशाला? अरे मला सांग तू आता एवढा मोठा पराक्रम गाजवल्यावर तुझ्या तोंडावर दिवे वाढेल तू का? दिवे ओवाळायला आधी ते दिवे लावावे लागतात आणि मी ते लावणारच. काय गेल्याचा चेहरा काय गेल्याचा मोहरा म्हणे दिवे लावणार. अरे किती झालं तरी तू म्हणजे गावठी हिरो. तू काय थट्टा करतो? तांबडीचा फोटो घेतो. अरे कंट्रीचा घोडे येण्याचं सोपं नाही ते ना रे. तू माझी सहनशक्ती सांगताची वाट बघू नकोस. तो सांगतो मित्रा, अरे माझ्या बाबांच्या डोक्यावर डोंगरावर कर्ज असून सुद्धा त्याने आपल्या कंपनीतून दिवाळी भांडवल कर्ज काढलं आणि मोठ्या थाटावर बारसं करून नरेश कुमार हे नाव ठेवलं. हो मिस्टर नरेश कुमार, तुम्हाला तुमचं वारसा आठवतं? हो, आई सांगायची ना. अरे माझ्या बारसासाठी माझ्या बाबांनी पुरे 1.5 लाख रुपये खर्च केला. अरे तुझ्यासारखा दिवटाच्या आम्हाला आला म्हणून तात्यांनी आपल्या मित्रमंडळींना पुऱ्या 1.5 लाखाची दारू पाजले असणार. आता दारू नाही पाजणार तर सत्यनारायण पूजेचं तीर्थ वाटणार. मला सांग तुझ्या बारशाला कर्ज असून फिटलं नसणार. अरे माझे बाबा कर्ज फेडण्याकरता काढतच नव्हते. त्याला लया बा तुझ्या बाबांची. म्हणून ते आमच्या गावचे सरपंच आणि उभ्या तालुक्याचे पुढारी आहेत. गावच्या अजूनचा पंचनामा. आता तू पण जाऊ नका निघालास. अरे नोकरीसाठी शतक महोत्सवी अर्ज लिहिलाय. पोस्टर टाकून येतो. रात्री टोपी टाकतो अर्ज. अरे अर्ज करून नोकरी मिळाला तुमच्या मंत्र्याचा पाहुणा की सोयरा आहे. अरे मग काय करू? भांडवल असतं तर नोकरीच्या मागे न लागता धंदा केला असता. अरे एखाद्या सिनेमा नटीची भांडी घालायला ती तुला भांडवल पुरवेल. अरे सिनेमा नटीच्या भांडवलावर धंदा करायला मी काय हा नाहीये. बघणार आपल्या कर्माला. सबूर कर बंदे सबूर कर. हेही दिवस निघून जातील. एक दिवस माझ्या नशिबाची दारं उघडतील. पण कधी उघडतील? कधी उघडतील तर उघडतील. सुप्रसिद्ध उद्योगपती नानाजीराव घसीटराम यांच्या 20 वर्षात तरुण मुलीनं 40 वर्षाच्या आपल्या ड्रायव्हरला एकांतात गाठून त्याची अबलूचा धाडसी प्रयत्न केला. ड्रायव्हरनं मोठ्या चलाकीनं आपली सुटका करून घेतली. विनय भंगाच्या आरोपाखाली तरुणीला अटक केल्यानंतर पोलिसांनी चांगलं ते सुटका केली. मूर्ख, शतमूर्ख, महामूर्ख. कोण रे बाबा? ठीक आहे, तूच वाच. आणि मी म्हणतो ह्या मुलीला अबलूच्या होता तर काय ठेवली. आणि मी म्हणतो तिला तो प्रयत्न करायचा होता तो आमच्यावर करायचा होता ना. पानसटपणा पुरे. तू नोकरीसाठी कुठे जाणार होतास ना? जाऊन आलो. 500 रुपये रोज नाना तो ढेर कुठे मालक. आता तू सांग आजकाल 500 रुपये 40 रुपये पुरतात काय रे? अरे रिकामेपणे फिरत बसण्यापेक्षा ते चांगलं. आपल्या पेक्षा सोबत नाही ती नोकरी. त्यापेक्षा फुटवाचं केळी विकील. केला लो केला. 60 रुपये डझन, 80 रुपये डझन. केला लो केला. अरे फुटपाथचा भाव काय चालला हे तुला माहित नाही म्हणून बोलतोयस तू. फुटपाथचा मालक म्हणून पक्या बाईचं भाडं वसूल करतो तो आपला खास दोस्त आहे. तो आपल्या कुठेही जागा दे.
मी गोयला कुठे गेला 2 दिवस भांडी घासायला आलो नाही म्हणून माझ्या रागाला असेल तू बसली राग येऊन काय करणार आणि हो तुला डोळ्याला मारलं तर आमचं डोळ तुटतील पण जरा तुमच्याकडे बेवडेतला कधी सुद्धा नाव नाही सारे बेवडे ते बेवडेच चला मला बेवडा म्हणतो चला तू बेवडा तुझा बाप बेवडा मला बेवडा बोलतो नरेश म्हणा ते बरोबर आहे. नाही 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 मला तसा वाटत नाही साहेबांनी तुम्ही आता इथं 5 मिनिटं बसा आणि माझा पराक्रम बघाच बस सांग तुझा पराक्रम. आवाज घेतलेली उतरायच्या सगळी कामं कशी पटापट होताना बघा साहेबांनी एका सिनेमा नटीच्या घरी 3 वर्ष काम केलं तर सर्टिफिकेट आहे माझ्याकडं सर्टिफिकेट भांडे घासायचं काम ना. चालला त्या नटीचा कॉन्टॅक्ट तिच्या घरी मी दुसरं कसलं काम करणार आपला दुनिया वाड्याचं काम पण साहेबांनो तुम्हाला सांगताय घासाघाशीत आपला हात काढण्यात आहे. मग ती नोकरी का सोडलीस तू? त्या नटीच्या आवश्यक माझा संशय आला तिला वाटलं ती नटी माझ्यावर लाईन मारते. काय वेळेला तर कौमार. अरे तुझ्यावर लाईन मारायला बापे माणसाचं काय दुष्काळ पडलाय काय? आई सपट तर मुद्द्याची बात अशी साहेबांनो माझ्यासारखा सर्टिफिकेट वाला माणूस तुम्हाला शोधून बी सापडायचं नाही. हो तुम्ही सांगितलं तुम्ही गावातलं गाव शेजारचं म्हणून मी इथं काम करताय नाही तर माझ काय परवडत नाही हा. तुला काय पगार वाढून हवाय की काय? साहेबांनो तुम्ही पगार वाढवून दिलात तरी मी नाही म्हणणार नाही. अहो चालून आली मला लक्ष्मीला लात मारायला लागेल काय झाला खुलाय जा आज जा काम आटून घे जा. जा. मूर्ख म्हणे सिनेमाने सर्टिफिकेट दिलंय काय मेल्याच्या नादी लागतोय. काय रे मला बघून इतकं दचकायला काय झालं मी काही नागिन आहे का जंगलातली वाघीण तुला याचा पत्ता कोणी दिला? तुझ्या ते टकल्या काकानं नंतर तू दारातून पुढे बघू ये. काय का अगं तुला बघायला लोक वळवतील ना. ए मला बघायला लोकांनी मी काही सिनेमा नटी की काय तू सिनेमा नटी नाहीस म्हणूनच आते. तू सिनेमा नटी असतीस ना तर तुला मिठीचं काय वाटलं नसतं. इथं येताना तुला कोणी बघितलं तर नाही ना. ए बघितले तरी बघितले लोकांनी माझ्याकडे अगदी टक्का मक्का बघावं ना म्हणून मी रस्त्यावर चालत येताना ना अगदी अशी नागिनीसारखी डुलत आले. हे पण चलते मी इथं का आले हे माहितीये का तुला? का आले? नाही माहित. नाही. छे, तुला ओके आली असणार. ए कसली मला भेटायची. ए तुला भेटायची नाही काय मी की नाही इथं कायमची राहायला आली आहे. कायमची राहायला? हो मला पाहून आणण्याची तुझ्यात काही हिंमत नाही म्हणून मीच कायमची पाहून आली आहे इथं. दुसरा कोणी भेटला नाही वाटतं तुला. काय म्हणालास? म्हटलं तुझ्या छापा माझ्याजवळ पचायच्या नाहीत. अरे बाबा छापा नाही मारत मी खरंच सांगते. अरे आपलं लफडं म्हणजे आपलं प्रेम प्रकरण माझ्या काका काकींना कळालं आणि त्यांच्या तळपायाच्या आग अगदी मस्तकाला जाऊन पोचली. मग हांडावर पाणी वाटायचं ना त्यांच्या डोक्यावर. हंड्यावर पाणी वाटायचं नाही माझ्या काकी समोर तूच जा मग तोच हंडा तुझ्या टाळक्यात घालीन ना तेव्हा
तुझ्या दगडाकडं. आता आणते ना दगड तू. ए धोंड्या, दगड नव्हे रे. अरे दगड म्हणजे नवरा. घो. तुझ्या औषधचा घो. काय? मला म्हणायचंय तुझ्या औषधचा घो म्हणजे तुझा बाप. गावाला असताना त्याने तुला काळते तोंड काळे करून जा असं म्हणायला नको होतं. ए पण ते जरी मला ना तोंड काळं करून जा असं म्हणाले असलं ना तर मी येताना ना खूप सारी तोंडाला पावडर लावून आली. ए चंद्या चल आपण ना आजच्या जाऊन ना लग्न करूया. लग्न? माझे पप्पू पिताजी. आता हे पप्पू पिताजी कोण? ते शॉर्टकट आहे. पप्पू म्हणजे परमपूज्य पिताजी. त्यांच्या पश्चात जर मी तुझ्याशी लग्न केलं तर ते माझा जीव घेतील. इतका निर्दय करे तुझा म्हातारा. तुला येतो होईल. तुझा जर त्यांनी जीव घेतला तर माझं कसं होईल? दुसरा कोणी भेटला नाही तर माझ्या नावाला रडत बस. नाही माझा राजा, तुला हे असं बोलताना काहीच कसं वाटत नाही. तू जर जीव दिलास तर मी उघडी पडेल. काय? मी मेल्यावर तू उघडी पडणार? नको राजे, तू उघडी पडू नको. तू नाही म्हटलंस तरी पण मी उघडी पडणार. मग तुझी मर्जी. मी मेल्यावर तुला आडवायला कुठे येणार आहे? ए बावळटा, मी उघडी पडणार म्हणजे काय तशी उघडी पडणार नाही. मग कशी? म्हणजे मला कळाचा साधार नाही. तू अशी उघडी पडणार होय? मला वाटलं जाऊ दे तो विषय. उगी उगी राणी, डोळ्यातून किती पडशील पाणी. रडू नको. तोंडाला बोल. आता तोंडानं बोलते ना तर कुठून बोलतेय? चांगले होते. मुंबईला आले की माझी नवटाक पावसाची सोय करायची. काय बोलतोस ते? ए चंद्या, तुझे नाना गेले आणि तू रडत कसा नाहीये? तुझं काय डोकं बघते बोलता चंद्या, तुझे नाना गेले म्हणजे ना आपण लग्न करायला मोकळे झालो. चल, चल, आपण जाऊन लग्न करूया. काय बोलू? ओ नानावर गेले आणि बहीण लग्नाच्या गोष्टी करते. हिला हात लावून लागायचा. ए चंद्या, तुझी दाखली बसली की काय? माझा अपमान करणाऱ्या या माणसाला म्हणावं चालायला लागली तू. मला हात लावून लावायला बाप यायला हवा. ए तू बाप कुणाचा करतोस रे? चंद्या, मी काय करू? तुझ्याच आहेस. तुझ्या मनात काही खायचंच नाही. थांब, मीच माझा हिसका दाखवते तुला. माझा बाप करतोस काय रे तू? तुम्ही काय मी दाखवा. मी घाबरणार नाही. अरे शांतू, तुला काय मस्ती आली काय? तुझा बाप करतो काय म्हणू? मी इथं बाप चाललेला नाही. माझ्या बापांना सांगितलं म्हणून मी इथं काम करतोय. तू उगाच गैरसमज करून घेत आहेस. नानानू, ही कालची शेंबडी कोण? आपल्या नानाबद्दल काय बाय बोलत? गेलेल्या माणसाबद्दल असं काय बाय बोलावं? आपलं नाना लय चांगले होते. अरे होते काय? नाना अगदी कंटाळीत आहे. हा बाळांना कशाला रडतोय? मला काय ठावा? तुम्ही रडायला लागला म्हणून मी रडायला लागला. सगळ्या समजुतीचा गोटा. मला वाटलं नाना वर गेले आणि ही माझ्या नावाला रडत होती म्हणून हा बाया रडतोय. आता गप्प बसायला काय घेशील? तुमची गद्याची इच्छा असेल तर नवटाक पुराल. परत दाखवतो राबायला तुझी कान तोडी. शांतू, मित्रा मोठ्या संकटात अडकलो रे मी. संकट? कसलं संकट? ही बाया गळ्यात पडू बघते का काय? कसं नाही रे. मग कसं? आता कसं सांगू तुला? मोठा घोटाळा झालाय. बस.
डॉक्टर माझ्या चांगला वलकीचा आहे. 2 तासात या प्रकरणात तुम्हाला बाहेर काढील. 2 तासात गुपचूप घरी परत. अरे गजड्या, हा काय त्यातला घोटाळा नाही. अरे हिचं माझ्यावर प्रेम आहे. प्रेम म्हणजे लपडा. अरे हिच्या काकाकाकीने हिला घराबाहेर काढलंय. चुमारी अशी भानगड आहे. साहेबांनो, झटपट लग्न करून पटापट खाटापट्टीला लागा. अरे पण कसली फटाफट. लग्न करायच्या खाटापट्टी बद्दल बोलतोय मी. अरे जर नानांना कळलं ना तर नाना कुठच्याही गाडीची वाट न बघता ते पळत येऊन मुंबईला माझे कान पकडतील. एवढी भीती वाटते नानाची तर मला लपडी करायची कशाला. लाखाच्या खाली आपली पातच नसते. साहेबांनो, लक्ष्मी आपल्या पावलाने चालत घरी आले. तुझे का जरा पाय पुढे कर बरं बोलू. तू ना तेवढा चान्सच बघ. खरंच मी ना अगदी मूर्ख माणसाच्या प्रेमात पडले. हात आणि मूर्ख कोण? तुझा हा साहेब. मला आधी सांग, मी आता कुठे जाऊ. ही तर साहेबांची फुकटात सोय होईल. काय. म्हणजे साहेब हॉटेलला जेवतात ना. अरे पण लग्नाआधी मी जर इथं राहिले तर लोक काय म्हणतील. बाई त्यातलीच आहे. हे बघ चंद्र, मी कुठे राहू हे सांगा रे मला. त्याचाच विचार करतोय मी. विचार कसला करतोस. डोंगला जा. हे बघ, तुला चांगली नोकरी आहे, राहायला चांगलं घर आहे. हे चल ना, आपण पटकन जाऊन लग्न करूया. मी काय खोली एकटा जात नाही. मग मी लग्नाच्या तयारीला लागतो. मी लग्नाच्या तयारीला लागतो. तुला वाजत घरात घेऊन येतो. तू जा आता, मी येतो तिकडे. वरात साहेबांनी तुमच्या लग्नात मी आपल्या वाडीतल्या पोरांना सगळ्यांना नाचायला बोलवणार. आली लग्न घटी समीप नवरा घे ओ या वागाला यो ते मधुपर्क पूजन करा. अंतरपटा दे जरा वाजंत्री. हे नार्या, हे कुम्याप्पा, हे रोहित, हे नाना, अजिबात गडबड करतो का. हे योग्य वाजव. अरे शांत, तुझ्या कानाकडे गणपती काढू का. असला भ्रष्टाचाराचे ठिकाणी गणपती बाप्पा प्रकट व्हायला म्हणजे काय म्युन्सिपाल्टीचा मान वाटला तुम्हाला. हे बघा, मी आधी कुठे राहू ह्या प्रश्नाचं माझं उत्तर द्या. त्याचाच विचार करतोय. तू एक काम कर, तुझी मैत्रीण जयश्रीकडे का, मी तिथे येतो. तू मला इथून कुटवायलाच बघ. मी एकटा खोलीत राहत नाही. अगं मी एकट्याच्या खोलीत राहत नाही. हे बघ, तुझे ते उपट सोम मित्र आहेत ना, त्यांना घराबाहेर काढी तू. ते बेकार आहेत. ते राहणार कुठे, खाणार काय. दगड सांगतो. नाही तर मिळेल ती नोकरी करायला नको त्यांना. नाहीतर म्हणावं दोघांना हा उपाश आहे, मला म्हणावं तसे. मॅडम, तुम्हीच का सांगत नाही त्यांना. कदाचित तुमचं तरी ऐकतील ते. हे बेवड्या, त्या दोघांना माझे प्रेम प्रकरण कळता कामा नये. नाहीतर ते दोघं नानांना पत्राने करून मोकळे होतील आणि त्यांच्या ऐवजी नाना मला खोली बाहेर करतील. ही खोली नानांच्या नावावर आहे. त्या दोघांना नोकरी लागेपर्यंत इथे ठेवून घेण्याची सक्त ताकीद दिली. साहेबांनी एक आयडिया माझ्या डोक्यात आले. कसली युक्ती सांग ना, मला सांग. पहिली मी साहेबांना सांगणार. साहेबांना पटली तर तुमच्या कानात सांगतील. हेमा, ते दोघे परत यायची वेळ झाली. तू निघ आता, मी येतो तिकडे. तू
तुम्हाला फुटवायलाच बघ हा. तू जा जा जा. तुझ्या मैत्रिणीने जा जा. हे बघ 15 मिनिटात जर तू तिथे आला नाहीस ना तर मी 15 मिनिटात तिथे येईन. हा जा. कायमची. हा जा तू. येतो मी तिकडे. काय बेनू प्रकरण जाम तापलेले दिसते. माझ्या तोंडचं पाणीच पडायला बघ. साहेबांनो हा प्रकरण तोंडच्या पाण्यात थंड व्हायचं नाही. मग कशाने? त्याला वेगळ्या पाण्याची गरज आहे. साहेबांनो तुमचं मित्र कुठे गेले? हे त्यांना कळतं का म्हणे? आधीच सांगतोय. साहेबांनो येणारे साहेबांनो मी रे, छे. साहेबांनो अरे क्या? अरे क्या? साहेबांनो सगळं इथं पळायचंय. तुम्ही एक काम करा. तुम्ही चालण्यासाठी माझ्या केबिन मध्ये भेटा. तुझ्या केबिन मध्ये? ऐ, आपल्या चालीच्या जिन्याखाली मी सगळा प्लॅन तयार करून ठेवलाय. नो प्रॉब्लेम. तू आता असं कर, तू निघ आता. ते दोघे पुणे आले तर मी येतो तिथे. तोपर्यंत सांग तुझी हेमाली युक्ती. साहेबांनो आपलं काम फक्त झालं समजा. साहेबांनो आता काय राहिलं? गाडीतलं पेट्रोल संपलंय. अरे सकाळ संध्याकाळ दारू पिऊन तुला लवकर मारायचं आहे वाटतं. या दारूमुळे ना एखाद्या पटकन मरशील. हे मात्र खरं. साहेबांनो समजा दारू पिऊन जर माझं काय बरं वाईट झालं तर माझ्या पिंडावर घोटभर दारू टाकायला विसरू नका. त्याशिवाय तुझ्या पिंडाला कामाची होणार नाही बरं का? अरे याच्या पिंडाला कावला होणार सुद्धा बेवडाच असणार. चला मला बेवडा बोलतो. चला हा बेवडा तुझा बाप बेवडा. तू बेवडा तुझा बाप बेवडा. त्यासाठी आपल्या बेकार पाहिजे मला लागायचं काय? अरे हट. बेवडा बोलतो. तू बेवडा तुझा बाप बेवडा. बेवडा लेकाचा. या नरेश कुमार या. काय झालं तुमच्या धंद्याचं? साला आपलं नशीबच फुटतं. वेल्डिंग करून घे तुझं फुटकं नशीब. तुझं काम झालं नाही वाटतं. पक्या बायला भेटायला गेलो होतो तो आपल्या ठिकाणावर नव्हता म्हणून नाक्यावरच्या पानं लागल्या तरी चौकशी केली. पण तेव्हा तिथं उभं असल्या हवालदारानं माझीच मानगूट पकडली. हातापाय पडून पायाकडून कसं तर सुटलो. अरे धंदा करायचं म्हटलं तर आधी असा मार हा खावाच लागतो. तो तूच का? चल द्या आज कामाला नाही गेलास. माझं ना डोकं दुखतंय. अलीकडे वरती डोकं दुखतं याचं. पुढच्या पुढच्या लपड्याकडे झाड पण नाही ना. नानांनी तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आम्हाला. का? तुम्हाला माझा संशय येतोय? मी स्पष्ट बोलतो. आज सकाळी मी बाबूलाच्या दुकानात उभा होतो तर एक तरुण मुलगी आपल्या खोलीतून बाहेर पडताना बघितली. तिथं कोण काही दिसलं नाही मला. विचार केव्हा आतून आधी तोंड कशी दाखवेल. अरे प्रश्न कोण आहे रे? आम्ही घरात नसताना एक तरुण मुलगी इथे येते याचा अर्थ काय? तुमच्या डोक्यातून निघालेला अनर्थ तुम्हाला काय वाटतं? ती तरुणी मला भेटायला आली होती. ती कुणाला भेटायला आली होती ते तुलाच माहित असणार. अरे आपल्या समोरच्या चाळीत ते पाचव्या मजल्यावर ते कुम्या मॅडम राहतात ना त्यांचा पत्ता विचार देता आली होती. याचा वर्धा मधला खरंच रिकामा झालेला दिसतोय. अरे आपल्या समोरच्या चाळीला 5 नव्हे 2च मजले आहेत. बरोबर. आणि त्या चाळीत कळायचं नुसतं राहतच नाही. मग तेच सांगितलं तिला. आणि एवढं सांगूनही ती मुलगी समोरच्या चाळीत घुसली. ती दुसरी कोणी तर आली होती. आली होती ना. कोण? शांतूची मेवणी. शांतीची मेवणी? ती तर कशाला आली होती? शांतूची चौकशी करायला. आता तू कुठे निघालास? येतो जरा लायब्ररी जाऊ. नक्की? का? माझा संशय येतो तुम्हाला? लायब्ररी जाऊन
नटायचे उघड्या अंगी मासिक काढू नको रात्र झोपत नाही हा नाही बोल शोधी तो गुरुजाला मित्र भेटला ना तो वेळेचा भान राहत नाही लवकर ये एकदा त्या मित्राला आपल्या घरी घेऊन ये बघूया कसा आहे तो हे बघा माझं मी कसं वागायचं ते मला समजतंय कळलं चंद्र तुम्ही बदललेला दिसतोय हा? माझाही संशय तोच आहे बहुतेक गुरपटला असा कुठेतरी आता आला की स्पष्ट विचारू त्याला नको रे बाबा एक वेळ नावानं सांगून आपल्याला हात नाही लावायचं बिलकुल अरे आपण ही लपडी नाना सांगू नये ना म्हणून आपल्या टरकू नाही अरे जा रे जा सोडणार नाही तुला दाराच्या भावात पोचवेल अरे माझ्यासारख्या सरकारी माणसाशिवाय तुम्ही सोडत नाही म्हणून गप्पा बसतो सोडणार नाही हरकत नाराज हिल्याचं सदासुखी अरे माझ्यासारख्या सरकारी माणसाशिवाय सोडत नाही म्हणून गप्पा बसतो हो साहेब साहेब एक दिवस उडायची गेला धंदा पुन्हा इकडे ऐकत मला नाही कुणाचं ऐकायचं हो, नाही ऐकू नका पुन्हा इकडे बघा तरी काय बघण्यासारखं आहे तुमच्या सोबत माफ करा मी तुम्हाला नाही बोललो या वेड्याचा असा राग आला होता म्हणून सांगू ओ जरा शांतपणे सांगा इकडे वाट कशी काय चुकला ओ इकडे वाट चुकाला मी काय सरकारीतला तंबूतून पहिला घेणं वाटतं की काय तुम्हाला हो माझे संत्री विकणाऱ्या बाई या बंगल्यापासून आज भपड्यांपर्यंत मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत लोक ज्याच्या आतुरतेने वाट बघतात असा मेघदूत पोस्टरन आहे मी मेघदूत म्हणजे देवदूतच म्हणा भाग्यवान आता आमचं इतकं भाग्य वतू जायला आम्हा पोस्टमॅनला वरची जागा मिळते प्रमोशन वरची जागा म्हणजे स्वर्गातली जास्त दिवस पृथ्वीवर थांबायला आम्हाला वेळच नाही हे माता तुमचं सुरू आहे वा जय म्हणा आमचे साहेब म्हणतात पोस्टमॅन जनतेची सेवा करतो त्याचं फळ म्हणून आम्हा पोस्टमॅनला स्वर्गात पोस्टमॅनच्या सेवेला ब्रह्म मेंढक अशा असतात तुझे साहेब वर जाऊन आले वाटतं वर नाही ते नरकात ते असं का ते कंट्री बाजार आहेत ना ती वर मिळत नाही आता शिव्या कोणाला देत होता तो मटकीवाला तुके दादा त्याच्या पोरीने माझ्या अंगावर कुत्री सोडली का तुमचं भांडण तिच्याबरोबर की काय भांडण म्हणून काही नाही हो ती आगाव काठी कशीच आहे तिच्या तोंडाला तोंड देऊ नका हो चांगली बाई नाही ती तुम्हाला कसा का अनुभव दिसायला पोरी गोमटी अंगात नाना कळा नवऱ्याला सोड चिठ्ठी दिली नवऱ्यापेक्षा पाळलेला कुत्रा तिचा जीव अधिक त्याचेच मुखे घेत बसती ती तुम्ही का एवढं कापताय अच्छा मशीला तालावर आणायला मस्त हेडा आला उद्याच बोला शिवाय येण्याचं कारण ते एक पत्र आलं होतं ते देण्यासाठी मी दरवाजा ठोकला दरवाजा कोणी उघडे ना त्या दरवाजाच्या फटीला आपल्याला डोळे लावले तिला नवा कशा लावायचा पत्र आत टाकायचं फटी साईज वाढली मग त्याला जबाबदार कोण आता तुम्हीच सांगा त्या दरवाजाच्या मी फटीला डोळे लावल्यावर मी आज काय बघितलं काय बघितलं मी आज काय बघितलं काय बघितलं? मी आज काय बघितलं हो ते आम्हाला कसं कळणार तसा तुम्हाला अनुभव नाही ना तुमचं लग्न झालेलं नाही मग ते तुम्हाला कसे करणार ही भैया आणि तो कुत्रा एकमेकांचे चप्पल मुख घेत बसली होती तिकडे काढता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असा तमाशा बघायला मिळत असेल तमाशात काय चक्क भीती म्हणा बोलण्याच्या ओघात बाळात वेळ झाला पत्र द्यायचं विचारून गेलो हे द्या पत्र बरं मी निघतो पुन्हा भेटू हा या येतो मी येतो हा या सावकाश जा. मी ऍडच्यातच आहे बदले कुणाचं रे चंदूच बहुतेक नाण्याने पाठवलं दिसतंय अरे मुंबईला येतं की काय आता ते पत्र वाचू कसं काढणार आवाज 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 आहे
घोड्यांचा घोडा कसा चौफेर उठायला लागला आहे. अरे पिसाले रेड्या, तुझ्या घोड्याला लगाम लाव. आता ते शक्य नाही. माझ्या बेलगाम घोड्याला कोण अडवतो हे बघायचंय मला. अरे लगाम नाही लावला तो दात पडतील. अरे दात पडले तरी घोड्यावर आलो. चावड्या कुत्र्याबरोबर भुकतो कशाला? कुत्री टांग दाखवून पळाले वाटतं. अरे तुमच्या नानाची टांग. तुम्ही झपाटले की काय याला? तसं असेल तर इलाज करायला हवा. 3 झाडाचं लिंबू उलट्या पिसाचा कोंबडा आणून उतारा काढायला हवा. थांबून आला पुन्हा झटका आला. बहुतेक डोक्यात स्कूल ढिला झाला वाटतं. अरे डोकं हेच कुणाला. काय डोकं नाही म्हणून विचार लग्न होत नाही. अरे लग्न काय. मनात भरलेल्या पोरीला उचलून आणून लग्न करीन मी. पोरीला उचलायला जमणार नाही तुला. अरे उचलायला जमलं नाही तर तंगडीला घाईत अशी गोळी नाही. पोरी काय उचलला नाही असं काय रस्त्यावर पडले. तरुण पुढे तंगडीची कानावरून बघितली नाहीस. एक तगडी बसली ना तर बत्तीची लंगडी झाली म्हणून समज. अरे पोरीला पळत आणण्याऐवजी बाजीवर पाण्यात जीव दे. अरे पाणी टंचाईच्या काळात बादलीवर पाणी फुकून घालायची इच्छा नाही आपली. मग मेल्या उंदरी खायचा औषध घे. थांबव. या राजा बाची खंकस करताना तुम्हाला शरम कशी वाटत नाही. और पार करूंगा. ए भूल देऊ नको सांग. जा पण चॉपरला धार काढून दे. द्या 2 रुपये द्या. कशाला वडगाव खायला. अरे सुरीला धार काढायला. सुरीला धार काढून आपली मान कापून घेणार आहे ती काय. अरे तुमच्या खिशात 1000-2000 रुपये असतील तर मी माझी मान कापून देईन तुम्हाला. आमच्या खिशाचा तुझ्या मानाचा काय संबंध रे. अरे मी मेल्यावर लाकडाचा खर्च तुम्हाला करावा लागणार नाही. शिवाय कशाला जायचं म्हणजे हे लागणार. उचल उचल उचल. राम नाम. काय चाललंय काय. पोचवायची तयारी. दोस्तांनो थोडा वेळ थांबा. मी तिथं अखेरचं दर्शन घेऊन येतो. कशी नशिबाने थट्टा आज मांडली. कशी नशिबाने थट्टा आज मांडली. तिने काळजाची तार माझी छेडली. तिने काळजाची तार माझी छेडली. अरे चोरा सापडला माझ्या धावणी. माझी मेवणी म्हणजे काय चाल्या. पहिला कोंबडी वाटली तुला. तू सोड मला दाखवतो. माझ्या मेवणीला बघून हाऊंड्या गिलायला. हे तू सोड मला दाखवतो. तुझ्या मेवणी मस्कर करायला आपण सापड गेलो तुझ्या. साहेबांनी तुम्हाला ठावा नाही. हा वाचू करण्याचा पोरीला बघून मानतो कसा. क्या माले आता माझी मेवणी म्हणजे काय सरायला मला वाटली. तू धरून त्या दाखवतो. साहेबांनो तुम्हाला ठाव नाही. हो माझी मेवणी इकडे मुंबईला आले. हे मा हे मा अशी मोरैया. सांग बघू खायला टावर पर तुझी मस्करी करीत होता. सांग भाऊजी भाऊजी हसतो का तुम्हाला. माझ्याकडे बघून म्हणतो कसा. दोन संगतीनं माझा ही माझ्या फुवाचा आव घेत आहे. अरे तुझ्यावर चाळ का घेते. आमची नाव नाही का घेतली. अरे मला सुद्धा याचाच आश्चर्य वाटते. चोर तो चोर
वर शिरलो म्हणतो ही खरं तुझी मिळवली आहे का रे? खोटं वाटत ना, खरं वाटत नाही ना. माझ्या सासूच्या पहिल्या नवऱ्याची नंबर 1 ची पोराही काय बनू. माझ्या सासऱ्याला तिला मुंबईला पाठवून दिलंय तिचं लगीन जमवायसाठी. मला सांग कुणी पसंत करेल? ही राहते कुठे रे? साहेबांनो मुंबईत जागा थारा कुठे तवा दिवसभर इकडं तिकडं भटकते आणि रात्री चिन्याखाली पडते. जिनाळी पडते म्हणजे झोपते वर. अरे मुंबईत तुझी जागा त्याला नसताना हिला मुंबईला कशाला बोलवलीस? काय सांगू साहेबांनो. अहो माझ्या सासऱ्यानं तिला इथं पाठवून दिलंय तिचं लगीन जमवण्यासाठी. राकेश तू जा आता, मी याला बघतो. संध्या हा शांतूला सांगून ठेव नाही तर तुझ्या रुमाला शांतू राजाची राणी शोभेल तुझी मेवणी. तुला मात्र काळीची अक्कल नाही. ती मुंबईला आली जिन्याखाली झोपली या मला तरी सांगायला. तुला काय बाय लागतं बाहेर कुठं जावं लागतं तर तिथे एकटीला काय करायचं रे? जर आम्हाला सांगितलं असत तर आम्ही तिथे काही झोपायला गेलो असतो. म्हणजे शांततेमुळे आपल्या कोणी झोपली असती रे. साहेबांनो माझी एक विनंती आहे. माझ्या मेवणीची तुम्ही सोय इथं करा. बरेच दिवस काढल्या लग्नाची. तिची सोय इथं होणार नाही. वाटलं 1000-2000 रुपयाची मदत करेन तिला. हे चंद्या तुला अक्कल आहे की नाही? शांतला तर पैशाची गरज नाही. अरे त्याची मेवणी बरोबर असताना पैसे कुणीही देईल रे. त्याला आता गरज आहे ती या जागेची. बिचारीची मेवणी झोपणार कुठं? आपल्या खोलीत सोय करूची नाही, हे जमायचं नाही. साहेबांनो कसं बी करून काय बी करून माझ्या मेवणीची इथं 8 दिवस सोय करा. फार उपकार होतील तुमचा आमच्यावर. अरे उपकार वगैरे काय नाही रे. अरे तुझी मेवणी ते आमची पाहुणी. भाऊजी, तुमचे साहेब तर काहीच बोलत नाहीये. तुमचे साहेब ना निर्दयीच वाटतात मला. मी हो हो तुम्हीच. त्यापेक्षा की नाही भाऊजी तुम्ही असं करा मला की नाही गावालाच नेऊन सोडा. माझ्यामुळे उगाच तुमच्या या साहेबांना त्रास नको. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम. चंद्या अरे एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंत. तुमचं बरोबर आहे रे. एक तरुणी आपल्या खोलीत राहते हे जर नानांना कळलं तर काय होईल? ते आम्ही बघू. तो हो बोल हो अशी वेळच आहे तू हो म्हणण्याची. नानांनी जर विचारलं तर मी तुमचं नाव सांगेन. हो चालेल. शांतू राहू दे तिला इथं. साहेबांनो चिंता मिटली. मेवणे तू खुशाल राहायचं इथं. आपलीच माणूस आहे ती. काय लागलं सवारलं तर बिंदास बोलायचं. काय नाही पण ते जाऊ दे. मी ना आता जेवणाचं जाऊन बघते. हा जेवणाच्या तयारीला लागते. भाऊजी तुम्ही सुद्धा जेवायला घरीच या हा इथे. हो हो शांतू तुझी भांडी घासून झाली ना तू पण ये इथे जेवायला. पंक्तीने कसं आपण जेवायला जा. तू बिंदास जा तुझ्या बरं, आता मी जाता. जेवणीची काही काळजी करू नको. अजिबात नाही. तू जा. साहेबांनो तुम्ही ताटी करून ठेवा. मी आलो
जेवायला चालेल चालेल. गाड्या कुठले जेवणाचं आमंत्रण देतात सामान आहे काय घरात पैसे तू दे आम्ही सामान आणतो. ए, सामान आणायला काय वेळ लागतोय? म्हणजे तुम्ही रोज हॉटेलमध्ये जेवता आम्हाला ठेवून घ्यायला आपण खायला तयारच होत नाही. हो का? हे काय 500 रुपये लवकर सामान घेऊन या. चलो नरेश कुमार, पण मला सांगा, पिशव्या पाण्यातच घेऊया. तुम्ही आज सगळे घरी कसे काय? आम्ही दोघे बेकार आहोत. ते साहेब फक्त एकटेच कामाला जातात. शिवे रिकाम टिकडी माणसं ना मला मुळीच आवडत नाही. माणसानं कसं पोटा पण खुरटा होईना काम केलं पाहिजे. आता माझेच भाऊजी बघा ना, कुठे नोकरी मिळत नाही म्हणून 10-12 घरची धुण्या भांड्याची कामं करतात. आम्ही काय धुण्यावाण्याची कामं करायची? पुढच्या जन्माला येऊन बायकांचे कपडे धुवायचे. पोरींच्या मग वासुगिरी करण्यापेक्षा ना हे काम काय वाईट नाही. हे बघा, माणसानं पोटापुरतं का होईना कुठलंही काम केलं पाहिजे. आता तुमची जर तयारी असेल ना तर मी माझ्या भाऊजींना सांगून ना 2-3-4-5 घरातली धुण्या भांड्याची कामं तुम्हाला मिळवून देते. असली कामं करण्यापेक्षा ना आम्ही जीव देऊ. जीव द्यायचा असेल पोरींच्या मागे वासुगिरी करण्यापेक्षा ना हे काही काम वाईट आहे. आणि जीव द्यायचा म्हटलं ना तरी लाकडं लागतात आणि लाकडाला ना पैसे सुद्धा मोजावे लागतात. हो. आणि लाकडं आता किती महाग आहेत माहितीत का तुम्हाला? विनोद समजला हा. चला आता आम्ही निघतो. चल चल रे. पत्र पत्र तू घे रे. संध्या तुझं पत्र आले बघ, टेबलावर ठेवलंय. बहुतेक नानांचं असेल. हा बघतो. ए चंद्या 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 डेट टाईम. आता तयारीला लागूया. आता सगळे प्रश्न सुटले. प्रेम भराले प्रेम भराले आज वसंत
बरं वाच. काय रे, पत्र वाचून तुला एकाएकी दचकायला काय झालं? वाच, तूच वाच, मला धीर होत नाही. अगदीच कोंबडीच्याच काळजाचा आहेस तू. बर वाचते, ऐक. चिरंजीव चंदू यास तीर्थरूप नानांचे अनेक आशीर्वाद. मुद्दामच पत्र लिहिले. तरी आपल्या सखाराम बुवा गावाला आले होते. ते सांगत होते तू कुठल्या तरी मूर्खपुरीच्या लफड्यात अडकलेस. ए चंद्या, ही मूर्ख पोरगी कोण रे? आणखी कोण असणार? तूच असणार. ए म्हणजे तुझे बाबा काय मला मूर्ख समजतात की काय? आणि स्वतःला काय शहाणे समजतात? त्यांना म्हणावं पत्र पाठव आत्ताच्या आत्ता आणि लिहून टाक त्याच्यामध्ये या मूर्ख मुलीशी ना तुमची सून म्हणून गाठ पडणार आहे म्हणून. म्हणून बघ पुढे वाच, पत्र पुढे वाच. वाचते. त्या पोरीला तू सोडलं नाहीस तर तुझ्या बापाला सोडण्याची वेळ. ए चंद्या, सोडून टाक तुझ्या बापाला. जन्मदात्या बापाला सोडू नाही, ते जमायचं नाही. पत्र पुढे वाच. दीड दमडीच्या पोरीसाठी तू बापालाही सोडशील याची खात्री आहे मला. म्हणूनच तुला इशारा देऊन ठेवतोय. माझ्या खोलीत तुला राहता येणार नाही. तुझी कान उघडणी करण्यासाठी मी 10 तारखेला मुंबईत येत आहे. तुझी जर बुद्धी झाली तर एसटी स्टँडवर ये. हमालाला पैसे द्यायला नको. ए हमाला डोक्यावर फाटी घेऊन जा सामान आणायला. आज तारीख 10. अरे बापरे, नाना येणार म्हणजे सगळा घोटाळा होणार. त्यांना काय सांगू आता? आता मी काय सांगू? तू सांग. मी शांतीची मेवणी आहे म्हणून. आणि पुढं? पुढं बघू, मी निघतो. अरे पण तू आता कुठे निघाला? येतो जरा नाक्यावर जाऊन. पोरींच्या मागे औंधी गिळायला. अगं नाक्यावर माझी मावशी राहते. तिच्या कानावर आपलं हे प्रकरण टाकतो म्हणजे ती बरोबर नानांना पटवेल. आता या वयात हे ना, ही कट्ट्याची वेळ आहे. चतुर चाल करून येतोय आपल्यावर. आपल्याला काहीतरी पटवायला हवं. मी निघतो. बरोबर, पण लवकर ये. हा हे बघ, माझ्या ना तुला शुभेच्छा आहेत. चंदू न बोलताच गेला. तुम्ही लवकर आला. हो. आणि हे काय, भाजी न घेताच आला? बरं जाऊ दे, मी आतमध्ये जाऊन काय आहे का बघते आणि स्वयंपाकाला लागते. भाजी मिस्त्रीला मदत लागली तर आम्ही ते आहोतच. हो का? मसाला वाटून पाहिजे असेल तर मी देईन वाटून. म्हणजे मी सगळी कामं येतात तुम्हाला? हो. बरं मला सांगा, भांडी कोणाला घासता येतात? मी घासतो ना, मी घासतो. आणि कपडे कोणाला धुता येतात? तुझे कपडे धुवायचे असतील ना तर मी देईन धुवून. तू भांडी घास, कपडे मी धुतो. तुला कपडे पोहता येणार नाही. मी धुतो. तू भांडी घास. नको, मी धुतो. तुम्ही ना दोघांनी आपापसात भांडू नका. हे बघा, मला जर तुमची गरज भासली ना तर मी दोघांपैकी कोणालाही. चंदू? मग तर झालं. ए चंदू, काय गजऱ्यानो, तुमचे कान फुटले की काय? आणि चोर घरात घुसल्याप्रमाणे काय बघताय माझ्याकडे? नाना तुम्ही अचानक कसे आलात? सेंद्रीच्या नो, माझं पत्र मिळालं नाही तुम्हाला? अरे खाली जा, त्या भेल पुरीवाल्याकडे बॅग ठेवले, ती घेऊन या. अरे लुच्च्या, पळाला झटकन. अरे चंद्या कुठे गेलाय? विचारून सांगतो. हेमा, ए हेमा. अरे मी हेमा कोण? हेमा म्हणजे हेमामालिनी नव्हे, हेमांगी. हा? अरे लग्नाच्या अगोदर बायकोला मेवणीला ठेवून घेतलं की काय? तसं नाही नाना. मग कसं? लग्न केलं आणि मला कळवलं सुद्धा नाही. काय रे दुःख्यानो, तुम्हाला इथं कशासाठी ठेवलं होतं? लग्नाचे लाडू खायला? तुमचा काहीतरी गैरसमज होता नाना. त्यांना लग्न केलं नाही अजून. मग
लग्न केलं नाही मग मेवणीला कशी काय ठेवून येते इथं? आणि ही कोण भैया? ही मेवणी शांतूची. असं काय काय ग बाई? अगं त्या कोंब्याला एक अक्कल नाही. अगं तुला तरी लाज लज्जा शरम वाटायला हवी होती. इथे येऊन राहिला. त्याचं काय नाना? चुप. मी एसटी स्टँडवर गेलो होतो, चौकशी केली. ते एसटी वेळेच्या अगोदर आले म्हणून चुकामुक झाली. अरे वेळेच्या अगोदर नव्हे. अरे काल मी टेम्पोने आलो, रात्री तुझ्या मावशीकडे उतरलो आणि काल एसटीचा संप होता ना. स्टँडवर कुणी बोलणार नाही. अरे कसं बोलणार? तू पेपर स्टॉलवर शिगार घोडत घेऊन उभा होतात. रिक्षातून येताना बघितलं मी. हा आता काय तर मुद्द्याचं बोल. आणि आणि हे मुद्दा कोणाचा आणला आहे? त्याचं काय ना मी नको नको म्हणत होतो. या दोघांनी आग्रह केला. हे सांगा ना. ए खाली जाऊ मुर्गा. की नाही? हे कराय नाना, हिला ठेवून घ्यायला आम्ही कारणीभूत आहोत. म्हणजे शांतू चांगला माणूस आहे ना. आणि चांगल्यामध्ये मेवणी चांगलीच असणार स्वभावाला. हो शांतूने हिला इथं लग्न जमवण्यासाठी मुंबईला बोलवली. बरोबर दिसतंय मला तुम्ही काय बोलताय ते. आता तिच्या स्वभावानं तशी वाटते बरी. शांतूने विनवणी केली म्हणून. हो विनवणी काय? चक्क पायावर नाक घातले. कशाला? मेवणीसाठी. मूर्ख कुठचे? तुमच्या भीतीमुळं चंद्याच्या काटा पातळ कुठला नाही म्हणून आम्हीच पास्कर लावला. मूर्ख कुठला? कोण? हे चांद्या. अरे अडल्या नडलेला मजाक करणं ही आपली घराची परंपरा आहे. म्हणून मी तुम्हाला इथे ठेवून घेतलं. हो काय? अरे अशा लोकांना मदत करायला नको. अरे माझ्या तोंडाने काय बघतोय? हेमा अगं तुझं लग्न होईपर्यंत तू इथेच थांबायचं. घराबाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही. अय्या खरंच? हो आपल्यासारखी वडीलधारी माणसं मिळायला खरंच खूप भाग्य लागतं. हा नमस्कार करते हा नाना. आई बापाने चांगलंच मला शिकवलंय. काय गो? नाही तर आमचा ह्याच चालत्या एका कुठल्या तरी फटाकीच्या पाठीमागे लागलं असं समजतंय मला. माझी बायको लग्न मंडपातून कुणाचं राहतं पळाली. बायको आता हे तुमचं सोंग. हो साहेब, आपण इथे कशाला आलात? हे काय वेडेंट हॉस्पिटल नाही आहे. हे जगच वेड्यांचं हॉस्पिटल आहे. आपण सगळे वेगळे आहोत. कुणी अर्धा वेडे, कुणी ठार वेडे, तर कुणी दीड शाळे. हा सगळा वेड्यांचा बाजार. खबरदार. अरे माझ्या बायकोला जादू टोळा करून तुला पळून आणणारा खरं तुम्ही मला वेडा म्हणता? लाडकी अगं माझ्या राणी तू सांग मी कोण आहे? हा तर खरोखरच वेडा दिसतोय. हे चालायला लागे तू. माझ्या बायकोला पळून आणणारा दरोडे खरं नो. तुम्हाला शरम कशी वाटत नाही? लाडकी ओ श्रीमंत गाडवे. ओ श्रीमंत गाडवे. कोण आहे? थांबा बघा माझ्याकडं. हा तर ना खरोखरच वेडा दिसतोय. वेगळं टाकले. हा यशवंत कीर्तिवंत गुणवंत शिरीष कुमार आपल्याला वंदन करीत आहे. त्याला तर खरोखरच वेळ लागलेला अगं हसतेस दिसतोय. काय दात काढून? एक दिवस तुला तो वाकावं लागेल. आमच्याकडे शिस्तच तशी आहे. आम्ही केव्हाही कधी वाकायचं पण ओढणार नाही. रीच हलका
माणूस आपल्या घरात कसा काय घुसला? ह्याला इथून हाकून लागा बघूया. खबरदार पुन्हा तुम्हाला बजावून सांगतो मुकाटपणे हिला माझ्या स्वाधीन करा नाहीतर पोलिसात तक्रार करून तुमच्या आपला पंचनामा करावा लागेल. झाले जा तुला काय करायचं ते कर. वेडा तो वेडा उगाच शहाणपणा करतोय. अरे शांत डोक्याने विचार करा मला एका ऐवजी 56 बायका मिळतील परंतु तुमचे गेलेला अब्रू परत मिळणार नाही. जा बाबा हिला घेऊन जा तू. पण नाना ही शांतूची मेवणी आहे. तो काय म्हणेल आपल्याला? शांतू नाहीला पळून आणलेलं दिसतंय. तसं असेल तर साऱ्याला जोड्याने मला लावा. मला शंका होती शांतूची एवढी फॅशनेबल कशी काय? तिला जाऊ दे. जा गो बये जा तू याच्या बरोबर. आम्ही अबुदार माणसं आहोत. उगाच ह्या भांडे नको ना आम्हाला. जा जा पहिले जा तू. पण नाना का शांतू गावाला गेलाय. जाऊ दे की. तो आल्यावर आपण शहानिशा निर्णय करून घेऊया. चालेल मी एकदम काय काटावर आला नाही पुन्हा इथं येईल त्यावेळी मात्र हिला माझ्या स्वाधीन केले नाही तर गाठला शिरीष तुम्हाला बरोबर हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे आता तुम्ही निघा. पिताश्री पुन्हा एकदा तुम्हाला वाकून नमस्कार करता युवराज. केव्हाही काही वाकायची आमच्या घरात शिस्त आहे बरं काय स्वामी. मिळाली मिळाली परी मिळाली परी ये 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 अरे हा काय समस्या आहे? शांतू भाऊजींनाच विचार. तू खरोखर शांतूची मेवणी आहे? शांतू भाऊजी येतील ना तेव्हा तुम्हीच त्यांना विचारा. का तू आपल्या घरातून पळून आलेली आहेस इथं शांतूकडं? नाही खरंच नाही. मी खरंच सांगते तुम्हाला. भाऊजी आल्यावर ना तुम्हीच त्यांनाच विचारा. ते बघा भाऊजी आले. पुढे काय बोलू? माझी मेवणी बरी आहे ना? काय झालं तुझ्या मुलीला? अरे तुझ्या मेवणीला काय झालंय? काय बनू? अहो या काही याने आपल्या आईला धुमाकूल घातलाय. करणी ताटी पोरगी दिसली की तिचा मुक्का घ्यायला जातो. अरे इथं सुद्धा एक वेळ आला होता. हे मला आपली बायको समजून बोलवत होता. तोच याला असणार तो. नानानू इथं सुद्धा एक वेळा आला होता. बाकी तुम्ही बरं हाव ना? हो ह्या सगळ्या गडबडीत तुम्हाला विचारता विसरूनच गेलो. तो तुझा दोष नाही रे. हीच तुझ्या सोबत मेवणी असताना माझ्या म्हाताऱ्याकडं तुझं लक्ष कसं जाणार? नानानू हो तुमचे अनुभवाचे बोल